पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सातारा शहरात 10,000 तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले। मोती चौक येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नागरिकांना तिरंगा ध्वज देण्यात आला। देशाबद्दलचा अभिमान प्रत्येकाच्या मनात कायम राहिला पाहिजे। आपण भारतीय म्हणून एकजूट राहणे गरजेचे आहे। भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केले। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 14 ऑगस्ट रोजी सातारा शहरातून दुचाकीवरून तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। शिवसेनेतील शिंदे गटासंदर्भातील न्यायालयीन लढाईबाबत बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, या प्रकरणाचा निर्णय न्यायालय घेईल, मात्र लोकांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे, त्यामुळे न्यायालयही या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले। महाराज काय सांगाल, आज झेंडा वाटप आपण मोती चौकात केलेलं आहे? देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरामध्ये हर घर तिरंगा दरवर्षी उपक्रम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि इतर सर्व देश प्रेम या सगळ्यांनाच आपल्याला असं आपण हर घर तिरंगाचा कार्यक्रम राबवत असतो। त्याचंच आज या आपल्या सातारा शहराने 10,000 तिरंगा वाटप करण्याचं उद्दिष्ट आपण सातारा शहर आणि सातारा जावळी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठेवलं आहे। त्याची आज सुरुवात आपण केली आहे आणि याचाच एक भाग म्हणून एक तरुण पिढीमध्ये सुद्धा देशप्रेम, देशहिताची आणि आपल्या देशाबद्दल एक निष्ठेची, आदराची, प्रेमाची भावना कायम जागृत राहिली पाहिजे। म्हणून 14 तारखेला एक तिरंगा रॅलीसुद्धा सातारमध्ये आपण आयोजित केलेली आहे। 2 व्हीलरवर ही रॅली 14 तारखेला आम्ही काढतो आहे। त्याचं पण नियोजन आमचं करायचं चाललं आहे। त्यात पण सर्व माझ्या साताऱ्यातल्या बंधू भगिनी, तरुण, मुलं मुली सगळ्यांनी सहभागी व्हावं ही माझी सर्वांना विनंती आहे। आणि या तिरंगाच्या माध्यमातून म्हणजे पंतप्रधानांचा प्रयत्न मोदीजींचा हाच आहे की देशाबद्दलचा अभिमान हा तुमच्या माझ्या मनामध्ये कायम राहिला पाहिजे। शेवटी आपण सगळेजण जात, धर्म, बोली, भाषा जे काही वेगळं असेल, पण आपण सगळेजण भारतीय आहोत। आपण सगळेजण
या भारताचे नागरिक आहोत. या देशाच्या हे जी काय अंतर्गत संकट आणि बाहेरनं पण जे असणारी संकट आहे त्यांना तोंड देण्यासाठी आपण भारतीय म्हणून सगळ्यांनी एकजूट ठेवली पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. आणि हा आपला भारत देश हा प्रगतीच्या ह्याच्यावर कसा पुढं जात राहील हा प्रयत्न केला पाहिजे. आज पंतप्रधान मोदीजींनी या देशाला जगामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. आज महासत्ता किंवा आज भारताचा विचार जगातल्या पूर्वीच्या ज्या महासत्ता होत्या यांना घ्यायला लागतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हेच आपल्या देशाचं जे सगळं जी वाटचाल आहे ती सुरळीत ठेवणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तिरंग्याचं वाटप आम्ही सगळ्यांना केलं आहे. सगळ्यांनी 15 तारखेला हा तिरंगा आपल्या घरावर सगळ्यांनी फडकवावा. त्याच्यानंतर संध्याकाळी झाल्यानंतर तो नीटनेटका सन्मानानं उतरून आपल्या घरामध्ये सांभाळून ठेवावा ही विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व माझ्या सातारकर जिल्ह्यातील, नुसतं सातारा शहर नाही तर जिल्ह्यातील सर्व माझ्या बंधू भगिनींना करू. बाबा एक मिनिट, दोन शिवसेनेचा विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.